हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूने बनवत आहे. याला कोणीही सल्ला किंवा शिफारस समजू नये. ट्रेडिंग हे स्वतः अभ्यास करून स्वतःच्या जबाबदारीनेच करणे ही नम्र विनंती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका आजच्या नवीन व्हिडिओच्या नवीन ॲनालिसिसमध्ये. ॲनालिसिस करणार आहे 24 तारखेचं. तर आपण जसं की 23 तारखेला मी तुमच्या समोरचे ॲनालिसिस करून दाखवलं होतं. त्यामध्ये आपण हे क्लोजिंग नंतर ना आपण गॅप अप, गॅप डाऊन आणि गॅप फ्लॅट ओपनिंग मध्ये बघितलं होतं. तर त्याप्रमाणे गॅप अप ओपन होऊन वरचे टार्गेट तुम्हाला दिलं होतं मी या ठिकाणी 700 ते 750चा टार्गेट दिला होता, बरोबर, जे की एक सायकोलॉजिकल नंबर आहे. तिथपर्यंत टार्गेट दिला होता आणि तुम्ही बघितल्यासारखं या ठिकाणी तर ओपनिंग झालेलं आहे आणि तिथून पहिला टार्गेट तर हिट केलंय आणि दुसरा टार्गेट इथं पण हिट केलंय. हे तर झाले 100 पॉईंटचं पहिलंच मुवमेंट, जे की आपण बघू शकता 3 कॅन्डल मध्येच दिलेलं आहे आणि हे प्रत्येक कॅन्डल जे आहेत 5 मिनिटाचा आहे आणि तसं बघायला गेलं तर 3 कॅन्डलचे 15 मिनिटात 100 पॉईंटचा मुवमेंट झालंय. त्यानंतर ना मार्केट स्लोली एकदम खालच्या साईडला पडलेलं आहे. जसं इथं बघितलं आपण, तिथून पण पुन्हा 100 पॉईंट इथून जे इथपर्यंत आलेलं आहे 751 ते 705 ते 655 पर्यंत, म्हणजे इथंच आलेलं आहे. त्यानंतर ना ओव्हरऑल मार्केट जर बघितलं एवढं फ्लॅटमध्ये गेलेलं आहे, बरोबर. आता त्यानुसारच आपण काय करणार, 24 तारखेचं ॲनालिसिस करणार. तर या ठिकाणी मी हे सगळे जे ऑलरेडी लाईन्स करून ठेवलेले आहे ते काढूनच टाकतोय मी आणि इथून आपण एक रेंज बनवणार आहे. तर रेंज सर हे पूर्ण आजच्या दिवसाचं हाय जे आहे ते आपण इथं लावलेलं आहे सर्वात आधी. त्यानंतर ना इथं आपण दुसरा लाईन घेणार या ठिकाणी, जे की इथं एक हाय पॉईंट आहे, म्हणजे लो हाय आहे, लोअर हाय आहे. हे पहिला हाय, त्यानंतर ना खाली येऊन पुन्हा इथं एक हाय, म्हणजे लोअर हाय बनवलेला आहे, बरोबर. आणि इथे एक आपण काय करणार, एक प्रकारचं झोन मध्ये ट्रेंड करणार. इथं आपण एक झोन बनवणार आहे या ठिकाणी, कारण मार्केट इथं बऱ्याच वेळ थांबलेलं आहे, म्हणून याला आपण एक झोन ड्रॉ करून घेऊया. हे लेवलनुसार आपण इथं काम करणार आहे. आता इथं बघितलं, ह्याच्या खाली एक लाईन जर ड्रॉ केला आपण, तर तो हा लेवल एक इम्पॉर्टंट असणार आहे आणि त्याच्या खाली हा लेवल शेवटचा म्हणजे तर एक प्रकारे वरी 2 टार्गेट आणि खालच्या साईडला 2 टार्गेट. जर आपण 24 तारखेला या ठिकाणी जर ट्रेड बघायला गेलो आपण, बरोबर, इथं कुठेही ओपन मध्ये वरच्या साईडला टार्गेट द्यायचं असेल तर हे क्लोजिंग पर्यंत जवळपास जाईल, बरोबर, वरच्या कॉल साईडचं टार्गेट. म्हणजे जर समजा आता या ठिकाणी मार्केट इथं गॅप फ्लॅट ओपन झाला किंवा गॅप डाऊन ओपन झाला, वरती जायचं असेल तर निदान ह्या लेवलपर्यंत जाईल, जे की 728 आहे. आणि जर सायकोलॉजिकल नंबर पुन्हा जर इथं बघितला आपण 750चा वरचा लेवल आहेच आहे, बरोबर, जे की आता 772 पर्यंत दाखवते, थोडंफार वर खाली, कारण की अगोदरच्या मार्केटच्या या ठिकाणी एक रेजिस्टन्स लावलेला आहे. तर आपण इथं जर क्लोजिंग जर बघितलं आपण, क्लोजिंग नुसार जर आपण तिथं ओपनिंग बघितलं तर इथून वरचे टार्गेट 2 आहे, इथं ओपनिंग झालं, इथं यानंतर 728 आणि 772 पर्यंतचं 2 टार्गेट. 772 याच्यासाठी की इथं या ठिकाणी आजच्या दिवसाचं हाय लेवल जे मार्केटनं मारलेलं आहे हाय पर्यंत जाऊ शकतं आणि त्याचे जर वरती गेलं तर 25,800चा पॉईंट, बरोबर. अशा प्रकारचे कॉल साईडचे टार्गेट. आणि जर इथं आपण पुट साईडला बघितलं, जर मार्केटला खाली पडायचं असेल तर मार्केट कुठपर्यंत खाली पडू शकतंय, तर इथं बघितलं आपण या ठिकाणी फ्लॅट ओपन झाला आणि मार्केट सीधा डायरेक्टली खाली पडायला बघितलं तर या लेवलपर्यंत येऊ शकतं. कारण की ओव्हरऑल जर इथं आपण बघितलं, यामध्ये आपण इथं एक झोन बनवलेला आहे. झोनला जर ब्रेक करायचं म्हणलं तर मार्केटला निदान इथपर्यंत तरी यावंच लागतंय. वरून मार्केट खाली पडायला लागलं तर मार्केटला इथून ओपन घेऊन इथपर्यंत यावंच लागतं, कारण की इथे एक सपोर्ट आहे, इथं बाकीचं एक सपोर्ट आहे आणि पाठीमागचं पण एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम केलं तर या लेवलपर्यंत निश्चितच येणार. आणि त्याला जरी ब्रेक केला आपण तर इथं 25,585 ते 25,539 जवळपास हे खालच्या साईडचे 2 टार्गेट आहेत. तर अशा प्रकारचे हे वरती 2 टार्गेट आणि खालच्या साईडला 2-3 टार्गेट, अशा प्रकारे आपण इथं लेवल्स ड्रॉ केलेला आहे. तुम्ही निश्चितच याच्यावरती स्क्रीनशॉट काढून हे लेवल्स ड्रॉ करून पुढील अभ्यास तुम्ही करू शकताय. तुम्हाला याच्यातून अजून काही नवीन आयडिया जनरेट होत आहे का, समजेल का, हे पण तुम्हाला बघायचं आहे. तर हे झालं आता निफ्टीचं. आता बघूया आपण बँक निफ्टीकडे. तर इथं बघितलं मित्रांनो, बँक निफ्टीचं केलेलं आहे या ठिकाणी आणि सेम पॅटर्न नुसार जर आपण बघितलं इथं याची पण ओपनिंग इथं झालेलं आहे आणि ओपनिंग 61,139. आपण इथे जवळपास थोडंफार एक 5-10 पॉईंटचा इकडे तिकडा बफरिंग असू शकतो. त्यानंतर ना पहिले 3 कॅन्डल, जे की पहिला टार्गेट जे दिलंय तुम्हाला इथपर्यंत आपण लेवल सांगितलं होतं, जे की एक म्हणजे इथं पाठीमागचं आहे रेजिस्टन्स, त्याच्यापेक्षा पण वरती हे पहिलं लेवल आणि इथं वरती पण गेलेलं आहे, जे की इथं सायकोलॉजिकल नंबर 61,500चा. आपण वरती जाऊया ह्याच्यासाठी नाही दिलं, कारण की वरती चार्ट जे आहे ऑलरेडी पाठीमागच्या साईडला बघितलं तर ब्लँक होतं. आता त्यानुसार आपल्या समोर एक नवीन टार्गेट दिलेलं आहे, ते म्हणजे हे 61,500चा टार्गेट. तर यानुसार आपण काय करणार, पुढील काही ट्रेडचे प्लॅन करणार आहे. म्हणजे इथं मार्केट काय केलं, 23 तारखेचं जे आजच्या दिवसाचं होतं
याच्यानुसार इथून ओपनिंग झाला ते पहिलं टार्गेट इथं जवळपास 61,140 ते 61,340 जरा आपण या ठिकाणी म्हणजे 200 आणि 300 जवळपास 200 पॉईंटचा मुवमेंट या ठिकाणी 3 कॅन्डलमध्ये दिलाय आणि पुन्हा तिथून मार्केट खाली 200 पॉईंटनं पडलेलंच आहे. मग त्यानंतर स्टेप बाय स्टेप एक पुल डाऊन पुल बॅक घेतलाय, पुन्हा खाली आलेलं आहे. असं करत करत इथपर्यंत आलेलं आहे आणि इथून पुन्हा वरच्या साईडला ट्रेंड रिव्हर्स झालेला आहे. आता आपण बघणार आहे पुढील दिवसाचं म्हणजे 24 तारखेचं याच्या ट्रेंडनुसार आपण कशा प्रकारे मार्केट इथं ट्रेड देऊ शकता आपण आता तेच बघणार आहे. तर सर्वात आधी आजच्या दिवसाचं जे हाय पॉईंट आहे बरोबर त्यालाही मार्क करून घेतलेलं आहे या ठिकाणी आणि आजचं जे क्लोजिंग आहे क्लोजिंगला पण आपण महत्वाचं हे देणार आहे कारण तिथपर्यंत मार्केट नक्कीच रिॲक्ट करू शकतं. आता याच्यामध्ये अजून एक म्हणलं तर इथे एक खालचा एक पॉईंट जे की इथं मेन पॉईंट आहे तर हे एक आणि याच्यानंतर खालच्या इकडे एक आहे तर इथे एक पॉईंट. अशा प्रकारे याच्यामध्ये पण 2-3 पॉईंट वरती आणि 2 पॉईंट खाली अशा प्रकारे इथं ट्रेडचे तुम्हाला एक निश्चितच हे मिळालेले आहेत. आणि याच्यामध्ये अजून जर आपण एक पॉईंट बघितलं तर इथपर्यंत एक आपण हे बघणार आहे. याचं कारण पण तुम्हाला सांगतोय मी आता. जर समजा या ठिकाणी मार्केट इथं गॅप ओपन झाला आणि वरती जायचं मार्केटला जर खाली पडायचं असेलच तर निदान या लेवलला तरी टच करेल म्हणजे फ्लॅट ओपनिंग नंतर सांगतोय तुम्हाला मी गॅप डाऊन किंवा फ्लॅट ओपनिंग नंतर इथपर्यंत जाईल त्यानंतर खाली पडत येईल तर या लेवलला आपल्याला मार्केट बघायला मिळेल. हा लेवल आहे 61,069चा लेवल आहे बरोबर का 61,069चा पण निघालेलं कुठून असणार 61,296 म्हणजे 300 वरून डायरेक्ट 61,069 म्हणजे जवळपास 230 पॉईंटचा मुवमेंट. पण 230 पॉईंटचा मुवमेंट लगेच देईल का मार्केट तर नाही आहे तसं नाही आहे. इथं ओपन झालं त्यानंतर हळूहळू वर जाईल त्यानंतर पुन्हा खाली पुन्हा एक रिट्रेस घेईल पुन्हा खाली अशा प्रकारे झिगझॅग पॅटर्न करत या लेवलला टच करेल. आणि या लेवलला टच केल्यानंतर जर इथं आपण बघितलं पाठीमागचं फुल स्ट्रॉंग सपोर्ट आहे इथं सपोर्ट आहे इथं आहे या सपोर्टला तोडणं थोडंसं मुश्किल आहे. पण मार्केट थोड्या दिवसापासून अप ट्रेंड सुरू आहे म्हणून कदाचित असं पण होऊ शकतं की इथपर्यंत येऊन पुन्हा वरती मार्केट या लेवलला ब्रेक करून जाऊ शकतं. म्हणून आता आपण बघणार आहे वरचे टार्गेट काय. वरती टार्गेट गेलं ह्या लेवलला जरी आजच्या दिवसाच्या क्लोजिंगला जरी ब्रेक केलं क्लोजिंग 61,275 त्याला जरी ब्रेक केलं आणि वरती मार्केट सस्टेन केलं 61,275च्या वरती सस्टेन केलं तर 61,275 नंतर 61,365 जवळपास एक समजून चालू 110 पॉईंटचं मुवमेंट इथं आहे. आणि त्यानंतर 61,522 61,500चा सायकोलॉजिकल नंबर 364 पासून 500 म्हणलं तर जवळपास इथं पण एक 150 पॉईंटचा मुवमेंट आहे. तर बँक निफ्टीमध्ये इतके मोठे मुवमेंट एकदम कॉमन आहे कारण की ह्याचा स्पीड जो असतो खूप जास्त असतो मुवमेंट खूप फास्ट असतो त्यामुळे इतका मोठा टार्गेट देणं शक्य आहे. पण मी म्हणतोय म्हणून देत नाही मार्केट ही मार्केटची मर्जी असती. हे तुम्हाला मर्जी ओळखायचं असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून घ्यावं लागतं. त्यासाठी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन डिटेलमध्ये बऱ्याच काही स्ट्रॅटेजीज किंवा त्या ठिकाणी आपण जे म्हणतोय वेगवेगळे पॅटर्न्स वगैरे किंवा कुठले इंडिकेटर जे टॉप मोस्ट इंडिकेटर आहे त्याच्या रिलेटेड बरंच काही त्या ठिकाणी मी व्हिडिओज ऑलरेडी मी अपलोड केलेले आहे खास तुमच्यासाठीच आणि तुम्ही एकदा नक्कीच व्हिजिट करावं जर नवीन असेल तर. आणि इथं वरच्या टार्गेट मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि जर खाली जायचं असेल मार्केट डाऊन साईडचे टार्गेट म्हणल्यावर वरून जर खाली पडत असेल तर झिगझॅग पॅटर्न तुम्हाला सांगितलंय सेम तशा प्रकारे मार्केट इथपर्यंत येईल 61,069 आणि त्या लेवलला जरी ब्रेक करेल तर या लेवलला इथे एक सपोर्ट आहे आणि इथे एक सपोर्ट आहे बरोबर. आणि तो सपोर्ट आहे 60,962 61,069 पासून ते 60,962 म्हणजे जवळपास एवढ्यामध्ये पण एक प्रकारे आपण बघू शकतोय की इथं एक 100 पॉईंटचा मुवमेंट आहे बरोबर. आणि ह्या लेवलला जर ब्रेक केलं तर खाली पडलं तर खूपच मोठा मार्केट खाली पडू शकतोय कारण की इथं जर आपण बघितलं या पूर्ण झोनमध्ये मार्केट इथंच फिरलेलं आहे बराच वेळ. आणि जर ह्याला जर ब्रेक केला एकदम तगडा ब्रेक त्यानंतर मुवमेंट तुम्हाला इथपर्यंत पण देऊ शकतं ते की खूप मोठा मुवमेंट असणार आहे. 60,962च्या खाली 60,600 बरोबर 700 800 962 म्हणजे जवळपास 350 पॉईंटचा मुवमेंट आहे. पण हे 350 पॉईंटचा मुवमेंट पण इतकं सहजपणे आपल्याला मिळू शकणार नाही. त्याच्यामध्ये पण सेम झिगझॅग पॅटर्न असू शकतं.
मी फक्त एक तुम्हाला आयडिया देतोय म्हणजे कुठून कुठपर्यंत जाऊ शकतंय म्हणून, बरोबर काय. जाणारच असं नाही आहे, जाणारच हे झालं एक ठामपणे सांगणं आणि ते आपण सांगू शकत नाही आहे. फक्त तुम्हाला गेलं तर कुठपर्यंत जाईल ते तुम्हाला एक प्रकारचं आयडिया देतोय मी. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. डेली अनालिसिसचे व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन अनालिसिसमध्ये. तोपर्यंत नमस्कार.